नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओ छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 10.5 इंच. 10.5 इंच गळा उंची घेऊन गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच. हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार. तर ह्याप्रमाणे आपण आधी आकार द्यायचा आहे बघा. असा खाली थोडा गोल दिला की वरती पुन्हा असा द्यायचा आहे. मोंढ्याचा आकार घ्यायचा कट करून. ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची. बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. अस्तरवरती जो आकार आखला तोच घ्यायचा गळ्यावरती आखून. आणि इथे काय करायचं मैत्रिणींनो, 1 इंच असं मोजून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. पुन्हा कॅनव्हासला घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून टाकायचं. सेंटरला एक थोडंसं असं कट मारायचं आहे. पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. खाली सुद्धा अगदी व्यवस्थित सेंटर बघून घ्यायचा. आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगणारे डिझाईन कशी करायची ते. मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता गळ्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आणि अस्तर आणि कॅनव्हास पलटी करून वरतून द्यायची दापटी. अगदी व्यवस्थित असं पकडायचं हाताने आणि वरतून आपल्याला दापटीप मारायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ही दापटीप कशी द्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. अगदी बोटाने असं व्यवस्थित पकडायचं आणि मगच वरतून ही शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी परफेक्ट असा आपला गळ्याचा आकार तयार झाला. कपड्याला पलटी मारून सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं जॉईंट करून घेतलं की उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कट करायचं आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आहे ना शिवल्यानंतर खूप छान दिसते. आता घ्यायचे पाठीवरचे टक्स मारून. खाली असं अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच उंचीला घ्यायचं आणि दोघंही टक्स सारखेच मारायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं. ती पट्टी आपल्याला कमरेला लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दापटीप. पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता जे आपण पॅचसाठी जो आकार आखलाय ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण तिथे काय केलं, थोडंसं पेनाने मार्किंग करून घेतलं म्हणजे तो भाग आपला मधल्या बाजूने लावायचा आहे हे लक्षात ठेवायचं. त्याच्यासाठी आपण थोडीशी अशी मार्किंग करून ठेवायची त्या पॅचला. बघा ह्याप्रमाणे आपला आकार आहे आणि आपण त्या आकाराच्या पासून जास्त आपल्याला कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आपण एक पॉईंट टाकून ठेवला म्हणजे आपल्या लक्षात राहील.
आता इथे अस्तर घेतला आपण आणि त्याच्यावरती हा पॅच ठेवला आणि त्याच्यासाठी आपण हे अस्तर कट करून घेतलं. नंतर आपल्याला ब्लाऊज पीसचा सुद्धा कपडा लागणार आहे म्हणून आपण तो सुद्धा घेतला, त्याच्यावरती पॅच ठेवून आणि कपडा कट करून घेतला. बघा आता हे पॅच अगदी व्यवस्थित अशी ठेवायचे. दोघांची मधली बाजू आपली मध्येच आली पाहिजे. आता ज्या बाजूने आपण पेनाने मार्किंग केली ना त्याच बाजूने आपली शिलाई मारून घ्यायची. इथे कट मारून ते कपडा आणि अस्तर आणि कॅनव्हास पलटी करून वरतून द्यायची दाबटीप. बघा कपड्याला उलट्या बाजूने शिलाई मारून घ्यायची म्हणजे काय होईल, कॅनव्हास कुठपर्यंतही आपल्याला दिसेल त्या मापामध्ये आपण शिलाई मारून घ्यायची. ह्या बाजूने सुद्धा आपण ते पेनाने मार्किंग केली, छोटासा पॉईंट टाकलेला आहे त्याच बाजूला शिलाई मारून घ्यायची. हा कपडा सुद्धा असा पलटी करायचा, वरतून द्यायची दाबटीप आणि कपड्याला पलटी करून एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे कॅनव्हासच्या मापामध्ये आपल्याला शिलाई मारता येईल. बघा ह्याप्रमाणे. आता हे पॅच आपले तयार झालेले आहेत. त्याला आपण सुंदर अशी लेस लावणार आहे. बघा अगदी छान अशी गोल्डन लेस आपण इथे लावतोय. थोडंसं अंतर सोडून पुन्हा एक लेस इथे लावून घ्यायची. 2 लेस आपण इथे लावलेत. दुसऱ्या पॅचला सुद्धा तशाच 2 लेस लावून घ्यायचे आहे. अगदी सुंदर आणि नवीन डिझाईन आपण आज बनवली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघायची ही डिझाईन. बघा हे दोन्ही लेस आपले लावून झालेले आहे. आता इथे काय करायचं मैत्रिणींनो, गळ्यापासून सेंटरपासून 1 इंच मोजून घ्यायचं आहे. जसं आपण गळा जेव्हा आपण डिझाईनसाठी कट केले पॅचेस तेव्हा मोजलं होतं तसंच इथे पण 1 इंच मोजायचं आणि पॉईंट टाकून घ्यायचा आणि दोघंही पॅच हे बघा ह्याप्रमाणे आपल्याला हे लावून घ्यायचे. आता ते सरळ लागले की नाही याच्यासाठी काय करायचं, तिरपं मोजून बघायचं आपल्याला. अंतर असं अंतर मोजून बघायचं आहे आणि पॉईंट टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला काय होईल, अगदी व्यवस्थित असा शिलाई मारता येईल आणि बरोबर तो पॅच परफेक्ट जागेवर लागेल. बघा ह्याप्रमाणे आपण पॉईंट टाकून घेऊया दोघं बाजूनी आणि आता हे पॅच आपल्याला असे लावून घ्यायचे. बघा इथे सुद्धा बरोबर ठेवायचा आहे पॅच म्हणजे काय होईल, चुकणार नाही आणि डिझाईन आपली अगदी सुंदर दिसेल. बघा दोघंही पॅच आपले लावून झालेले आहे. आता आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 2.5 इंच रुंदीची पट्टी घेतली, तिला अशी डबल घडी करून शिलाई मारून घ्यायची. कशाच्या तरी साहाय्याने तिला पलटी करून घ्यायचं. बघा ह्या मापाचे आपल्याला आता 3 तुकडे आपण इथे करणार आहे. आता घ्यायचं सुई दोरा आणि मणी. बघा सेंटर पकडायचा त्या पट्टीचा आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं बटरफ्लाय तयार होईल. तिथे एक गोल्डन मणी लावून घ्यायचा, त्याच्याने ते आणखी सुंदर अशी दिसेल. मणी अगदी व्यवस्थित पॅक करायचा म्हणजे तो पडणार नाही. बघा तिघही आपले बटरफ्लाय तयार झालेले ते आपल्याला ह्या पद्धतीने असे इथे लावून घ्यायचे. मणी अगदी बरोबर सरळ रेषेत येतील ह्या हिशोबाने आपल्याला ते ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी व्यवस्थित असं आपण ठेवले आणि शिलाई मारून घ्यायची. ही छान अशी आपण ही डिझाईन लावून घेतली. आता आपल्याला गळ्यावरती पूर्ण लेस लावून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती जसं आपण मटका गळ्याचा आकार दिला त्याच आकारामध्ये ही लेस लावून घ्यायची. त्याच्यानंतर आपण पुन्हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 4.5 इंच रुंद अशी ही पट्टी आपण घेतलेली आणि लांबीला भरपूर घेतलेली. त्याला अशी डबल घडी करायची आणि टिप मारून घ्यायची. ती पण आपल्याला कशाच्या तरी साहाय्याने असं तिला पलटी करून घ्यायचंय. बघा ह्याप्रमाणे आपली ही पट्टी तयार झाली. त्या पट्टीच्या बरोबर असं सेंटरला काय करायचं, जी आपण शिलाई मारली ना ती खालच्या बाजूने सेंटरला येईन अशा हिशोबाने ती पट्टी ठेवायची आणि पूर्ण पट्टीला हे चुन्या पाडून घ्यायच्या. शिलाई सुद्धा अशी सेंटरलाच आली पाहिजे.
बघा याप्रमाणे आपली फ्रिल तयार झाली. ती फ्रिल आता आपल्याला लेसच्या असं कडेकडेने अशी लावून घ्यायची. फ्रिलची कडे ना लेसच्या शेजारून अशी जाईल अशा हिशोबाने आपल्याला ही लेस ठेवायची, फ्रिल ठेवायची आणि ती फ्रिल आपल्याला पूर्ण गळ्यावरती अशी लावून घ्यायची. बघा ही फ्रिलसुद्धा आपली लावून झाली आणि जिथे आपण आता शिलाई मारली ना त्याच शिलाईवरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची. अगदी छान सोपी आणि तुम्हालाही सहज जमेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा हे आपण चौकोनी तुकडे घेतलेले आता 3.5 बाय 3.5 किंवा 3 बाय 3चे असे हे तुकडे घ्यायचे चौकोनी. त्याचं आपल्याला लटकन बनवायचं आहे आता. बघा ह्याप्रमाणे आपण हे लटकन बनवलं आणि त्याला छान अशी ग्रीन आपण वरतून अशी टोपी घालणार आहे. बघा कशी घालायची ती टोपी. अगदी सुंदर असं लटकन आपलं तयार झालं. याचप्रमाणे आपण हे दुसरं लटकन सुद्धा बनवून घेऊ. बघा दोघंही लटकन आपले तयार झाले. आता आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे आहेत. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉट आपण एका सारखे लावून घ्यायचे. आता नॉट बांधून बघूया आजची ब्लाऊज डिझाईन कशी झाली ते. मैत्रिणींनो बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक. आजची ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक. मैत्रिणी कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.